श्रोते हो नमस्कार. काहीशा विश्रांतीनंतर आपण पुन्हा एकदा भेटीला आलो आहोत. भाग 5वा रंगनाथ स्वामी निगडीकर त्यांच्याबद्दल पुन्हा एकदा जाणून घेऊया. समर्थ पंचायतनामधले रंगनाथ स्वामी निगडीकर यांच्याबद्दल आपण बोलत होतो आणि त्यांचं संक्षिप्त असं सुंदर चरित्र ऐकत होतो. त्यांचा अधिकार काय आहे हे आपल्याला जाणून येत होतं. मागच्या भागात आपण असं पाहिलं, आठवत असेल तर, की छत्रपती शिवाजी महाराज यांना रंगनाथ स्वामींबद्दल थोडासा किंतु परंतु निर्माण झाला होता. आणि तो झाला खरं, पण तो संदेह त्यांचा दूर झाला, निर्माण झालेला. रंगनाथ स्वामींना शिवाजी महाराज अनन्य भावाने शरण आले आणि इतकंच नाही तर त्यांना 12 गावं अंदण दिली की महाराज तुमचा एवढा मोठा अधिकार आहे, ही 12 गावं माझ्याकडून घ्या. पण रंगनाथ स्वामी म्हणाले, आम्हाला काय करायची ती गावं, आम्हाला याचा काही उपयोग नाही. चराचरावर आमची सत्ता असताना या गावांचं आम्ही काय करू, असं त्यांनी शिवरायांना म्हटलं. आणि परमेश्वरच मोठा दाता आहे, त्याच्याशिवाय कोणीच सत्ताधीश नाही, ही अशी शिकवण शिवरायांना त्यांनी दिली. आणि त्यांच्या या शिकवणीने, त्यांच्या या बोलण्याने शिवाजी महाराज थक्क झाले आणि शिवरायांनी त्यांना आपल्या महालात, आपल्या राज्यामध्ये राहण्यासाठी विनंती केली आणि आपला मुक्काम इथे करा असं त्यांनी त्यांना सांगितलं. वा, सुंदर. आणि पुन्हा कालांतराने तो योग आला बरं का. समर्थ साताऱ्याला असताना रंगनाथ स्वामींना सुद्धा तिथे सन्मानाने बोलवण्यात आलं, पाचारण करण्यात आलं. समर्थांच्या आज्ञेप्रमाणे रंगनाथ स्वामी एके दिवशी कीर्तन करीत होते आणि सर्व श्रोतृवृंद मुग्ध झाला होता. अत्यंत भावपूर्ण असं कीर्तन चालू होतं. सगळे रंगात आले होते, मन लावून कीर्तन ऐकत होते. आणि अचानक कीर्तन सुरू असताना स्वामींनी हात वर केले, अचानक हात वर केले आणि एका जागी स्थिर केले, डोळे मिटून घेतले. रंगनाथ स्वामी देही असून तेव्हा विदेही झाले होते, त्या अवस्थेत होते आणि बराच वेळ होते त्या अवस्थेत. आणि स्वामी असेच हात वर करून होते कित्येक वेळ, म्हणजे जवळजवळ 1-1.5 तास. खूप वेळांनी त्यांनी हात खाली केले. त्यांच्या अंगामध्ये जो मोठा झगा होता, म्हणजे पूर्वी झगा घालायचे संत सत्पुरुष, तो झगा होता, तो संपूर्ण ओला झाला होता. त्यांनी त्या झग्याच्या बाह्या पिळल्या, पाणी निथळत होतं आणि सर्व हे सगळं आश्चर्य आणि कुतूहलाने बघत होते. हे काय चाललंय, इथे तर आमच्या समोर उभे आहेत आणि कसे काय बरं ते ओले झाले. बरोबर. मग शिवरायांनी धैर्य करून हळूच विचारलं, स्वामी हे काय घडलं, झग्याच्या बाह्या आपण पिळल्या, पाणी कुठून आलं, कृपया उलगडा करा. रंगनाथ स्वामींनी आपलं मुख पुसलं, सभोवार नजर टाकली आणि म्हणाले, भागानगरमध्ये माझा एक भक्त आहे, तो व्यापारी आहे. वस्तूंनी भरलेलं त्याचं जहाज बुडत होतं आणि त्यांनी माझं स्मरण केलं, धावा केला, करुणा भाकली. त्यामुळे त्याच्या जहाजाच्या तळाशी मी हात घालून ते जहाज वर खेचलं. त्यामुळे मला कीर्तन सेवा खंडित करावी लागली आणि या प्रसंगाची सत्यता तुम्हाला आज नाही 15 दिवसांनी निश्चित कळेल. पुन्हा कीर्तन जसं तसं सुरू झालं. मध्ये 1-1.5 तास गॅप झाली, खंडित झालं होतं आणि अतिशय संपूर्ण कीर्तन, भावपूर्ण कीर्तन सगळ्या लोकांनी ऐकलं होतं आणि सगळ्यांचे डोळे पाणावले होते. आणि समर्थांचा, रंगनाथ स्वामींचा मुक्काम त्यावेळी शिवरायांच्या राजप्रासादामध्येच होता. ही महत्वाची गोष्ट. वा वा, म्हणजे खूपच अधिकारी पुरुष. आणि काहीशा विश्रांतीनंतर पुन्हा आपण त्यांचा हा अधिकार जाणून घेतोय. आणि अशीच ही त्यांची चर्चा सुरू जशी आपली आहे तशीच रोज अध्यात्माची चर्चा शिवरायांची आणि रंगनाथ स्वामींची होत असते. अगदी आपल्याकडेच आले आहेत संत पुरुष म्हटल्यावर महाराजच ते. धर्माचा प्रचार करणारा हा राजा सोडतो की काय एवढ्या सत्संगाला. आध्यात्मिक चर्चा सुरू असायची, आध्यात्मिक चर्चा. आणि रोज हा क्रम सुरू होता. बरोबर असं करता करता 15व्या दिवशी साताऱ्यामध्ये एक सावकार आला आणि तो सावकार आला थेट छत्रपतींच्या दरबारात शोध घेत आणि त्यांनी महाराजांना मुजरा केला, नमस्कार केला आणि विचारलं, रंगनाथ स्वामी कुठे आहेत. मी शोध घेत इथपर्यंत आलो तेव्हा मला इथे कुठेतरी असल्याचं कळलं. तर महाराज कृपा करून कुठे
कुठे आहेत ते सांगा. महाराजांनी त्यांना प्रतिप्रश्न केला सावकाराला, रंगनाथ स्वामी कुठे आहात आणि का आहे ते तुम्ही का शोधताय पण. तेव्हा सावकाराने सगळा वृत्तांत जो आता आपण सांगितला तो शिवरायांना कथन केला. आणि हा वृत्तांत सावकाराच्या तोंडून ऐकत असताना सावकार सांगतोय आणि शिवाजी महाराज आणि तिथे उपस्थित सगळे जण आश्चर्यचकित झाले. आणि हेच रंगनाथ स्वामी म्हणाले होते ना, याचं प्रत्यंतर तुम्हाला 15 दिवसांनंतर येईल. सातारकरांना रंगनाथ स्वामींचा अधिकार समजला. सावकाराच्या इच्छेप्रमाणे झालं. त्याने काय केलं, रंगनाथ स्वामींना भेटल्या दंडवत घातला. महाराजांनी भेट करून तर दिलीच. एवढं सगळं झाल्यानंतर त्यांना पाहताच त्याच्या डोळ्यातनं घळा अश्रू वाहू लागले. समर्थही होते तिथे. समर्थांना त्यांनी दंडवत घातला. सावकाराने रंगनाथ स्वामींची पाद्यपूजा केली आणि मोहरांनी स्नान घातलं त्यांना. सावकारच तो. आणि जीवनदान मिळालं. आणि अहो, जीवनदान कसलं, त्याला आयुष्याचं दान मिळालं. या भवसागरातून तरुण जाणारे रंगनाथ स्वामींसारखे सद्गुरू त्या सावकाराला लाभले. तेव्हा त्यांना त्या मोहरांनी स्नान घातलं आणि पूर्ण पेहराव त्यांना अर्पण केला की माझ्याकडून मी काय देणार, पण हा पेहराव तुम्ही घ्या. त्यांच्या शिरपेचामध्ये तुरा खोवला, गळ्यामध्ये रत्न जडित असा कंठा घातला. ते मोठेच होते, अधिकाराने तर होतेच, पण पोशाखाने सुद्धा एकदम सरदारासारखे होते. अगदी दृष्ट लागावी अशी सद्गुरूंची पूजा त्या सावकाराने केली बरं का. आणि समर्थांची सुद्धा यथोचित पूजा केली. समर्थ आणि आपले रंगनाथ स्वामी असताना, एवढा सुंदर योग असताना सोडतो की काय सावकार. आणि अशी सुंदर पूजा झाली. साताऱ्यामध्ये साखर वाटली, जिकडे तिकडे आनंद झाला. आणि अशा रंगनाथ स्वामींचा अधिकार हा त्यांना कळला. वा वा.